तुम्ही घोसाळकर बिल्डरवरती तक्रार करताय? कशाला त्या देव माणसाला त्रास देताय? काय तो आणि देव माणूस लोकांना बेकायदेशीर घर विकतोय तो? तुम्ही उगाच आमचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही जा आता. हे बघा सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतोय, आणि जर तुम्ही काय केलं नाही ना तर मलाच काहीतरी करावं लागेल. हे बघा, काय करायचे ते करा. पुन्हा आमचा इथे वेळ वाया घालवला येऊ नका तुम्ही, प्लीज. ठीक आहे, नाही येणार परत. पण इथनं पुढे जे काय घडलं ना ते बघायला तुम्ही तुमचा वेळ जरा काढून ठेवा. नाही काय त्याच्याबरोबर आता तुमचा बी कार्यक्रम कसा फिक्स होतो ना ते कळलंच तुम्हाला. तुम्हाला किती वेळा सांगू, मला यातलं काहीच माहित नाहीये. हे बघा ताई, काळजी करू नका, तुम्हाला काहीच नाही होणार. फक्त मुकादम कुठे एवढं सांगा आम्हाला. किती वेळा तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, मला यातलं खरंच काही माहिती नाहीये. जाऊ दे आता मला. माझ गपचूप. तुझी नाटकं बस झाली आता. ती काय विचारते ना गपचूप सांग तिला, नाहीतर ना मला बरोबर काढून घेता येतं कोणाकडून काय बोलून घ्यायचं ते. 3rd डिग्रीला उतरायला लावू नकोस आम्हाला. धमकी देताय मला? हे बघा, तुम्ही माझ्याशी असं वागू शकत नाही. मला माझ्या वकिलांना बोलवायला लागलं. त्या वकिलांच्या धमक्यात ना दुसऱ्यांना जाऊन दे. हे बघा मॅडम, काळजी करू नका, तुम्हाला काहीच होणार नाही. शब्द आहे आमचा. सांगा आम्हाला मुकादम कुठे आहे. सत्या, तू इथं कस काय? मला ना एक तक्रार करायची होती. कुणाबद्दल? एक बिल्डर आहे, तो ना सगळे बेकायदेशीर कामं करतोय, बेकायदेशीर लोकांना घरं विकतोय. आणि एवढंच काय, मला लाच द्यायचा बी प्रयत्न केला त्यानं. वाघमारे, मला तुमची मदत पाहिजे. अहो, त्याच्याबद्दल काही तक्रार नसेल ना तर नगरपालिका पण काही कारवाई करू शकत नाही, आणि त्याच्या विरोधात सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. चल, मी तक्रार लिहून घेते लगेच. एक मिनिट. या इथं काय करतात? मीच बोलवलं त्यांना. कशाला? मगाशी तुम्ही यासाठी उतरला होता? हे बघ सत्या, मुकादमाच्या किडनॅपिंग मागाने तुला अडकवण्यामागं कुणाचा हात आहे हे जाणून घ्यायचंय मला. पण ते तर आधीच क्लिअर झालंय ना. नाही सत्या, काहीच क्लिअर झालेलं नाही. फक्त तू निर्दोष सुटलायस, पण मुकादमाला कोण किडनॅप केलं होतं हे अजून कळलेलं नाही. ते कळायला नको का?